साळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे या पद्धतीने भैयासाहेब नेहमी व्यक्त होत असतात। आपल्याला सगळ्यांना माहितच आहे। यानंतर आदरणीय कटारे सर, मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय विजय फुलारी सर, या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती माझे आमचे मित्र विनायक पवार, प्राचार्य भारतराव खंदारे सर, कैलासराव आंबोरे सर, आमचे विद्यार्थी सतीश होगे सर, डॉक्टर सुधाकर जाधव, डॉक्टर गोडबळे सर, विद्या पटवारी मॅडम, डॉक्टर समाधान इंगळे, प्राचार्य राजकुमार मस्के, प्राचार्य गणेश अग्निहोत्री, प्राचार्य रामेश्वर पवार सर, प्राचार्य पठाण सर, आमचे संस्कृती विभाग प्रमुख डॉक्टर विनोद जाधव, आमच्या महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि सर्व जिल्ह्यातून आलेले माझे कलावंत विद्यार्थी बंधू आणि भगिनी, आपल्या आताच भैयासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला फार वर्षानंतर एक अत्यंत खंबीर असं नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे। कारण फुलारी सरांनी जो पण स्वतःचा कारभार हाती घेतल्यानंतर या विद्यापीठाचा एक आपल्या मराठवाड्यामध्ये ज्या विद्यापीठाला महामानवाचं नाव आहे त्या महामानवासारखं हे विद्यापीठ चाललं पाहिजे अशा दृष्टिकोन समोर ठेवून अत्यंत खंबीर असे निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे। मला तर असं वाटेल की या फुलारी सरांमध्ये एक ग्रामीण भागातील विद्यार्थी, एक ग्रामीण रग आणि बौद्धिक साफल्य यांचा एक संगम झालेला आपल्याला दिसून येतो। कुठलेही संकट आले तर ते काही घाबरत नाही आणि ठामपणे अत्यंत धाडसी असा निर्णय ते घेतात। त्यामुळे या विद्यापीठाला चांगल्या चांगल्या ट्रॅकवर आता विद्यापीठ आलेला आहे आणि आमचे भारतराव खंदारे सारखे सिनेट आपले एमसी मेंबर त्यांच्या पाठीशी आहेत। आम्ही सुद्धा तुमच्या शिक्षण प्रेमी तुमच्या पाठीशी आहोत। त्यामुळे या विद्यापीठाचा नावलौकिक सर आपल्या काळामध्ये जास्तीत जास्त व्हावा अशी आमची विनंती आहे आणि आपल्याला अशी भगवंताला प्रार्थना आहे। खरं म्हणजे ही मंच संस्था आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अंकुशराव टोपे साहेब यांनी 1974 ला स्थापन केली आणि हे स्थापन करण्या पाठीमागचा एक उद्देश असा होता की आमच्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या, शेतमजुराच्या, दीन दलित गोरगरीब माणसाची मुलं शिकली पाहिजेत, ते मोठी झाली पाहिजेत, स्वतःच्या पायावर उभा राहिले पाहिजे आणि आपल्या समाजाच्या आणि देशाची त्यांनी सेवा केली पाहिजे अशा उदात्त हेतून या शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि आज आमच्या शिक्षण संस्थेचे वटवृक्ष होताना आम्हाला आनंद होता। आमच्या महाविद्यालयाची परंपरा सर मला अभिमानाने सांगावंसं वाटतं, या महाविद्यालयामध्ये कॉपी नावाची गोष्ट होत नाही, झाली नाही आणि यापुढे होणार नाही। आता पंडित सरांची चांगली धुरा या ठिकाणी सांभाळली आणि त्यामुळं येणाऱ्या परीक्षा आता इन कॅमेरा आमच्या महाविद्यालयात होतील आणि त्याचा परिणाम असा झाला की आमचे अनेक विद्यार्थी आज डेप्युटी कलेक्टर आहेत, ऍडिशनल कलेक्टर आहेत, तहसीलदार आहेत, प्राध्यापक आहेत, शिक्षक आहेत, प्राचार्य आहेत, अनेक मोठमोठ्या पदावर हे आमचे विद्यार्थी त्या ठिकाणी काम करत आहेत आणि समाजाची सेवा करत आहेत। त्यामुळं या युवक महोत्सवासाठी आदरणीय कुलगुरू सरांनी आपला अत्यंत अमूल्य असा वेळ दिला आणि त्या वेळ दिल्यामुळं खरोखर मी अत्यंत त्यांचा ऋणी आहे की अंबरसारख्या ग्रामीण भागामध्ये आपण आलात। खरं म्हणजे त्यांची दिल्लीला एक मीटिंग होती महत्वाची, ती मीटिंग योगायोगाने कॅन्सल झाली, रद्द झाली आणि आमचं आंतरिक प्रेम असल्यामुळं आणि त्यामुळं सरांनी खूप या महाविद्यालयात यावं असं माझी पहिल्यापासूनची धारणा होती, भैयासाहेबांना सुद्धा धारणा होती आणि प्राचार्य पंडित सर आम्ही सर्वांनी मिळून आणि सरांनी आमच्या विनंतीला मान दिला आणि ती मीटिंग रद्द झाली आणि सर आपल्या या ठिकाणी उपस्थित झाले। सर आमचा अंबड तालुका ही संतांची भूमी आहे, या संतांच्या भूमीमध्ये आपण आलात त्याबद्दल परत एकदा मी आपलं या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी जे कलावंत या ठिकाणी सर्व जिल्ह्यातून आलेले आहेत त्या कलावंताला आपल्या कला सादर करण्याच्या शुभेच्छा देतो आणि आपल्याला एक विनंती करतो की या कलेमधून आपण आपल्या या महाराष्ट्रामध्ये अत्यंत नावलौकिक मिळवावं असे आपल्याला या ठिकाणी विनंती करतो। परत एकदा सर्व स्टेजवरचे मान्यवर आपण या ठिकाणी उपस्थित आलात, कुलगुरू साहेब आपण आलात, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय भारत। प्रकृती आणि विकृती सप्रमाण
विद्यार्थ्यांना शिक्षकांनी समाजाला समजावणारे आदरणीय कुलगुरू सर्वांगाने म्हणजे वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध आणि तपोवृद्ध या तीनही अंगाने अत्यंतिक श्रीमंत असणारे कुलगुरू त्यांचा सत्कार होतो आहे. आणि या महाविद्यालयाचे उपप्राचार्य ज्ञानेश्वर उबाळे हे मानपत्राचं वाचन करीत आहे. मानपत्र आदरणीय डॉक्टर विजय फुलारी सर, कुलगुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर, मौजे आलेगाव, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर येथे आपला शेतकरी कुटुंबात जन्म झाला. त्यामुळे शेती, माती आणि माणसे यांच्याशी आपले ऋणानुबंध कायम राहत आलेले आहेत. त्यातून आपली जिज्ञासू वृत्ती वृद्धिंगत होत गेली आहे. आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत गेल्या आणि पाहता पाहता आपण संबंध विश्वाला भौतिक शास्त्राचे शास्त्रज्ञ म्हणून ज्ञात झाला. यामागील आपली तपश्चर्या साधना आम्ही जाणून आहोत. अकोला जिल्हा सोलापूर येथील महाविद्यालयीन कार्यानंतर आपण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे कार्यरत झाला. येथेच आपल्या शैक्षणिक जीवनाचा व्यास सतत विस्तारत गेला. अधिव्याख्याता, प्रपाठक, प्राध्यापक ते वरिष्ठ प्राध्यापक याच काळात आपण विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळावर देखील पदाधिकारी म्हणून कार्य केले आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्थांचे सदस्य म्हणून कार्य केले आहे. देश विदेशात व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून कर्तव्य बजावले आहे. या संबंध कार्याची नोंद इतिहासाने घेतलेली आहे. या विद्यापीठात रुजू झाल्यानंतर आपण केंद्र शासनाच्या PM उषा मेरू प्रकल्प अंतर्गत विद्यापीठात 100 कोटीचा निधी, केमिकल टेक्नॉलॉजी विभागाला प्रथमच MBA मानांकन, छत्रपती शिवाजी अभ्यास केंद्रात राज्य शासनाच्या वतीनं मिळवून दिलेला 3 कोटीचा निधी, तसेच नॅकचे A+ नामांकन व NIRF ची 26वी रँकिंग आपण या विद्यापीठास प्राप्त करून दिली. या सुवर्णाक्षरांनी नोंदवाव्या अशा घटना आहेत. आपण उत्तम संशोधक, हाडाचा शिक्षक, परखड बोलणारा मित्र, अजातशत्रू व्यक्तिमत्व, संवेदनशील माणूस अशा अनेक गुणांवर अष्टपैलू म्हणून ओळखले जात आहात. आपला हा सन्मान म्हणजेच आपल्या कार्याबद्दलची कृतज्ञता होय अशी आमची नम्र भावना आहे. आपण आपल्या विचार आणि भावनेतून कर्मयोगी अंकुशरावजी टोपे साहेब हे राजकारणातील राजहंस म्हणून ओळखले जातात. ते शिक्षणप्रेमी व कायद्याचे अभ्यासक असल्याने प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचे सूक्ष्म निरीक्षण होते असं आपण नेहमी अभिव्यक्त होत आला आहात. छत्रपती शाहू महाराजांच्या कर्मभूमीचा सर्वांगीण समृद्धीचा वारसा घेऊन आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या छत्रपती संभाजीनगरात आणि बाबासाहेबांच्या नावानं तेजमय झालेल्या विद्यापीठात तो वसा आणि वारसा वृद्धिंगत करत आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपले राजेश टोपे, माजी मंत्री तथा अध्यक्ष मशोदरी शिक्षण संस्था जालना, मनीषाताई टोपे, सचिव मशोदरी शिक्षण संस्था जालना, डॉक्टर मिलिंद पंडित, प्राचार्य मशोदरी महाविद्यालय अंबड, जिल्हा जालना. यानंतर मी डॉक्टर भागवतरावजी कटारे सर की आपल्या शुभ हस्ते आदरणीय फुलारी सरांचा यथोचित या ठिकाणी गौरव आणि सत्कार व्हावा. जालना जिल्हा युवक महोत्सव 2025च्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक माननीय डॉक्टर भागवत कटारे, विद्यापीठाचे अनेक अधिकारी, उपस्थित असलेले सर्व प्राचार्य, सन्माननीय प्राध्यापक मंडळी, विद्यार्थी, आमच्या युवा महोत्सव संयोजन समितीचे सदस्य आणि विद्यार्थिनी, आमच्या विद्यार्थी कल्याणच्या संचालकांनी तुम्हाला सांगितले की जिल्हा महोत्सव कशा पद्धतीने आयोजित करायचा आणि त्या पाठीमागचा हेतू काय होता. एक 3-4 महिन्यापूर्वी आम्ही राजभवनला गेलो होतो. राजभवनने आम्हाला निमंत्रण आलं की बिहार महोत्सव, बिहार दिन साजरा करायचा असं सांगितलं. मग आमची टीम, आमच्या विद्यार्थी कल्याणची टीम आणि मी स्वतः गेलो होतो आणि त्यामध्ये एक राजभवननी संकल्पना मांडली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं
कला संगीत आणि साहित्यामध्ये खूप मोठं नाव आहे, तर तुम्ही महाराष्ट्र लोककला अकादमी अशी कन्सेप्ट नोट तयार करून द्या. मग मी अंबुरे आमचे दासुवैद्य यांच्याशी चर्चा केली आणि आपण सुरुवात करूया म्हटले की आपण केंद्रीय पद्धतीने युवा महोत्सव साजरा करतो तो जिल्हास्तरीय झाला पाहिजे. मी ते कन्सेप्ट नोट मध्ये स्पष्ट लिहिलं, जेव्हा तुम्ही साहित्य संस्कृती इत्यादी गोष्टींचा विचार करता त्यावेळेला त्या लोक चळवळीत रूपांतर झालं पाहिजे, म्हणून जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचं आयोजन करायचं आम्ही ठरवलं आणि हा साधारण 3रा युवा महोत्सव आहे. प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात पार्टिसिपेशन आहे, याचा विशेष आनंद आहे. विद्यापीठाचे सर्व अधिकारी आणि पदाधिकारी सुद्धा यामध्ये आम्हाला खूप सहकार्य करतात. आता युवा महोत्सवाच्या स्पर्धा आहेत, खास करून विद्यार्थी स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत. स्पर्धेमध्ये भाग घेतला म्हणजे बक्षीस मिळायलाच पाहिजे या मताचा मी नाही. स्पर्धेमध्ये भाग घेता म्हणजे तुम्ही स्वतःला तयार करायला लागता, स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करता आणि त्या पद्धतीचे बदल घडवून आल्यानंतर तुम्ही स्वतःला सिद्ध करता. ज्यावेळी तुम्ही सिद्ध होता त्यावेळेला तुम्हाला पारितोषिकाने गौरवण्यात येतं. म्हणजे या युवा महोत्सवामध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळणाऱ्या इतकंच बक्षीस न मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा तेवढंच महत्व आहे असं मी मानतो. बक्षीस एकच असतं, ते अनेकांना देता येत नाही, पण तुम्ही त्या महोत्सवाचा एक भाग होता, तुम्ही त्या महोत्सवामध्ये भाग घेता आणि तुमची कला सादर करता, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये आत्ताच मी विनायक पवारनं सांगितलं, मराठवाडा कल्चर आर्ट्स अँड कल्चरचे एक सेंटर काढतोय आपण. मराठवाड्यातल्या बोलीभाषा, मराठवाड्याची संस्कृती, मराठवाड्यातली नाट्य चळवळ, साहित्य, शिक्षण चळवळ या सगळ्यांचं आपण डिजिटायझेशन करतोय आणि काही मोडी लिपी असते, काही बोलीभाषा असते, त्याची स्क्रिप्ट डेव्हलप करतोय आणि त्याच्या प्रिझर्वेशनचं काम करतोय. मग त्यासाठी आपण 10 कोटी रुपयाचा निधी ठेवलाय सेंटर फॉर डिजिटल ह्युमॅनिटी. आणि मराठवाडा मी नेहमी सांगतो, मी परवा कोल्हापूरला गेलो होतो आणि त्यांना सांगितलं मराठवाडा ही रत्नांची खाण आहे, संतांची भूमी आहे, साहित्य आहे, कला आहे, संस्कृती आहे, सगळं काही आहे. आता खान म्हणल्यानंतर सगळं सोनच निघतं अशातला भाग नाही, तो निराळा विषय आहे. पण खात्रीने सांगतो खंडारे साहेब तुम्हाला म्हणत नाही मी, खात्रीने सांगतो मराठवाड्यातले लोक मायाळू आहेत, कष्टाळू आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. फक्त थोडी शिस्त यावी म्हणून प्रयत्न सुरू आहे. आणि मगाशी पवारांनी सांगितलं कुलगुरूचा फोन आला म्हणून भेटी वाढला, असं काही नाहीये. माझे इथं बरेच मित्र बसलेले अग्निहोत्री पेगमपुरे, त्यांना विचार ते मला केव्हाही भेटू शकतात, माझ्याबरोबर चहा पितात, गप्पा मारून जातात. पेगमपुरे खरं आहे ना, म्हणजे माझा फोन आला म्हणून बीपी वाढतो वगैरे काही नाही. आणि प्राध्यापक मंडळी म्हटलं ना, पवार तुम्ही सुद्धा प्राध्यापक आहे, वस्तुस्थितीपेक्षा सोंग करण्याची सवय जास्त असते आणि विद्यार्थी जास्त प्राध्यापकांचे इव्हॅल्युएशन करतात. कोण पिरियड तयारी करून आले, कोण जुन्याच वह्या वापरते, कोण लिहून देते, कोण मनापासून शिकवते, हे विद्यार्थ्यांना माहिती असते. ते खरं आपलं इव्हॅल्युएशन करतात. आणि या महाविद्यालयाचं नावलौकिक मी खूप वेळा ऐकलाय. इथले विद्यार्थी नक्की 3,500 विद्यार्थी संख्या सांगितली, त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांना नक्की माहिती आहे. मी कॉन्फिडेन्शियल फीडबॅक भरून घेऊन वाटल्यास प्राचार्यापासून अगदी शेवटच्या प्राध्यापकापर्यंत इथल्या विद्यार्थ्यांना काय वाटतं ह्या महाविद्यालयात कशा प्रकारचे बदल असायला पाहिजे. गुणवत्ता आहेच आहे तुमच्याकडे, गुणवत्तेबद्दल दुमत नाहीये. गुणवत्तेबरोबर तुमचं आर्ट, कल्चर आणि लिटरेचर सुद्धा वाढायला पाहिजे. म्हणून हा खटाटोप केलाय की युवा महोत्सव जिल्हास्तरीय व्हायला पाहिजे आणि जिल्हास्तरीय झाल्यानंतर कला, साहित्य, संस्कृतीची लोक चळवळ व्हावी, ही आमची मनोमन इच्छा होती. त्या पद्धतीने आम्ही राजभवनला एक कन्सेप्ट नोट दिली की महाराष्ट्र लोककला अकादमीचं मुख्य केंद्र आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात झालं पाहिजे आणि त्या पद्धतीने आमचे प्रयत्न चालू आहेत. महाराष्ट्रातली सर्व विद्यापीठं आपल्या त्या कला केंद्राला संलग्नित असतील आणि सर्व प्रकारच्या महाराष्ट्राचे अनेक विभाग आहेत, विदर्भापासून कोकणपर्यंत प्रत्येक विभागाचं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे. वेगवेगळ्या वैशिष्ट्याची वेगवेगळ्या कला आहेत, त्या आपल्याला भविष्यात 1-2 वर्षांनी मराठवाडा विद्यापीठाच्या, आपल्या बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठवाडा आर्ट अँड कल्चर स्टडीज सेंटरमध्ये बघायला मिळतील. कलाकार, कवी, लेखक, दिग्दर्शक, पटकथाकार व्हावेत आणि या कला महोत्सवाचं जालना जिल्हा युवा महोत्सवाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना
विद्यापीठातर्फे मनपूर्वक शुभेच्छा आणि हा आपला जालना जिल्हा युवा महोत्सव व्यवस्थित नियमाने आणि शिस्तीने पार पाडावा अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.